हे आहे आयते करायला वेळ लागते, पद्याला आयतेच म्हणते. सरगुंडे, रस, त्याच्यावर साखर टाकली आणि हे शिमला मिरचीची भाजी, मीठ, रस आणि साखर त्यावर. नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपली जेवणातील मेनू आंब्याचा रस, आयते, सरगुंडे आणि शिमला मिरचीचं बेसन. तर मी आज तुमच्यासोबत आयतेची रेसिपी शेअर करणार आहे. चला मग आज बनवूया आपण स्वयंपाकात आयते आणि आंब्याचा रस. तर चला आता स्वयंपाकाला लागतो म्हटलं तर नळ आला होता. आज नळ खूप वेळानं, सकाळी नेहमी नळ येत असते पण आज नळ खूप वेळानं आला होता. त्यामुळे नळ आल्यावर मी पायपुसताचे आसनं वगैरे धुवून टाकले आणि अंगणात पाणी वगैरे टाकलं. पाऊस म्हणजे 2-4 दिवस पाऊस चालू होता, त्याच्यामुळे आसनं वगैरे खूप खराब झाले होते पावसाने. आणि झाडात आपण पाणी टाकतो, झाडाच्या कुंड्या वगैरेची माती बाहेर निघते, तर अंगणही खूप खराब झालं होतं. तर इथे पाणी वगैरे भरून घेतलं. त्यानंतर हे आसनं वगैरे धुवून टाकले. इथं माझे आसनं वगैरे धुवून झाले. त्यानंतर मी अंगण थोडंसं झाडून घेतलं. झाडावर सुद्धा पाणी टाकलं, कारण की पाण्याच्या थेंबामुळे झाडंही खूप खराब झाले होते, त्यावरही माती बसली होती. तर माझे आवडते झाड आहे, कूलर वगैरे भरून घेतले आणि झाडात पाणी टाकलं. आणि नंतर मग उद्या नाश्त्यासाठी इडली करायची होती, तर इडलीची तयारी केली. इथे डाळ आणि उडदाचा, म्हणजे मी इडलीसाठी उडदाचा सोल वापरते, बिना फोतरावाली डाळ. तर ते पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलं आणि ते भिजत घातलं. आणि त्यानंतर मग मी आता स्वयंपाक करायला घेतला. तर त्यासाठी आधी मला आंब्याचा रस करायचा होता, कारण की सरगुंड्यासोबत खायला आंब्याचा रस पाहिजे होता आणि आयतेसोबतही रस छान लागते. त्यामुळे मी रस असला की नेहमी आयते करतेच. तर आता इथे मी सर्वात आधी रस करून घेतला आंब्याचा, कारण लाईन वगैरे जाते, लाईन आमच्याकडे खूप जाते. तसंही खेडेगावामध्ये लाईनचा खूप प्रॉब्लेम असते. तर जर आपल्याला मिक्सरचं काम असलं तर मिक्सरचे कामं सर्वात आधी उरकून घ्यावं लागते. तर आज तांदळाच्या वगैरे मला वेळ झाला होता. त्यानंतर सर्वात आधी मी आंब्याचा रस करून घेतला आणि सरगुंड्याचं पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी गरम झालं, त्यामुळे मी सरगुंडे पण करून घेतले नंतर. तर आता माझं सरगुंडे आणि आंब्याचा रस तयार झालेला आहे. आणि आता मी करणार आहे शिमला मिरचीचं बेसन. आणि आता माझं बेसन वगैरे करणं झालं की लगेच मी आयते करायला घेणार आहे, कारण की मला स्वयंपाकसुद्धा पटकन उरकावा लागतो 1-1.5 तासात. कारण माझा लहान मुलगा आहे 10 महिन्याचा, तो यावेळेस झोपलेला असतो. तो झोपेपर्यंत मला स्वयंपाक वगैरे करून घ्यावा लागतो, कारण मला दुपारचे ब्लाऊज पण शिवायचे असतात. त्यामुळे मला हे सकाळचे कामं जे आहे ते त्याच्या पहिल्या झोपीत करावं लागते. एकदा नाश्ता वगैरे करून त्याला मी आंघोळ करून झोपून देते. त्यानंतर तो 1.5 तास झोपतो. तो झोपल्यानंतर मग मी स्वयंपाक करून घेते. स्वयंपाक जेवण होईपर्यंत तो उठते आणि मग त्याचं करा. तर इथे आपण आता आयते करून घेऊया. तर आयतेसाठी आपले कणिक मी गाळून घेतली होती एका भांड्यामध्ये आणि ते ठेवले, एका गंजात टाकले. गंजात मग तिला छान असं भिजवून घ्यायचं आणि मग तावा थोडा तापू द्यायचा. तावा जास्त गरम नाही करायचा. त्यावरती असं तेल लावून आयता पसरवून द्यायचा. कधी कधी मी असं चमच्याने जसं चोपडं करते तसं कधी कधी हातानं सुद्धा चोपडं करते, कोणी वाटीनं पण करते. तर तुम्हाला म्हणजे जसं करता येईल तसं करा. हातानं कोणाला चटके लागते, तर नेहमी जर सवय असली आपल्याला तर हाताला चटके वगैरे लागत नाही. आणि एकीकडून शिजून द्यायचा आणि असा परतवून घ्यायचा तो आयता आणि दुसरीकडून होऊ द्या. आणि पटकन होते हे आयते, असा खूप वेळ लागत नाही, पटकन होणारी रेसिपी आहे. आणि ज्याला दात नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे, नरम आहे, खायला खूप चांगले लागते. आणि याच्यामध्ये भिजवताना थोडं ताक टाकलं किंवा दही टाकलं फिरवून, तर याची चवसुद्धा आणखी चांगली लागते. थोडंसं आंबट लागते खायला आणि चव छान लागते. आणि तशीही आपण ही आयतेची रेसिपी नाश्त्यासाठी करू शकतो. यात तिखट, मीठ, टमाटर, कांदा वगैरे टाकला की नाश्त्याला पण याचे तिखट आयते होतात. मी तिखट आयते याचे म्हणजे नाश्त्याला बरेचदा करते. आणि तुम्ही ते आयते तिखट आयते नक्की करून पहा, तुम्हाला यापेक्षाही ते तिखट आयते खूप चांगले लागणार आहे. आणि याचा एक नियम होता, हे 3 टाईम करायचे होते, पण आता कोणी करत नाही. तर आता इथे माझे आयतेही बनवून झाले आहे. बघा ताट वाढलेलं आहे. इथे आंब्याचा रस, सरगुंडे, शिमला मिरचं बेसन आणि आयते भरपूर, म्हणजे सर्वजणांसाठी जर करायचे असेल तर आयतेला वेळ लागतो. आम्ही इथे आयते वगैरे करून घेतले, सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि आता इथे मी भांडे वगैरे घासून घेते. भांडे घासल्यावर मी सगळं आवरून वगैरे घेतलं, कारण की जेवणानंतर पण खूप काम शिल्लक असते, झाडझूड
गॅस वगैरे पुसणे हे सगळे कामं मी पटापट करून घेते, कारण माझ्या मुलाचा रडण्याचा आवाज होता. त्यानंतर मी त्याला घेतलो आणि थोडंसं खेळवलं वगैरे. त्यानंतर आता त्याचं जेवण चालू आहे. म्हणजे सगळे कामं लहान मुलं असते की डबल करावं लागते. आधी आपलं जेवण, मग बाळाचं जेवण द्यावं लागते. तर त्याच्यामुळे त्यालाही थोडासा वेळ द्यावाच लागते. तर मी थोडंसं त्याला जेवण वगैरे चारून दिलं आणि त्याला आता 1-1.5 तास तो मस्त छान खेळते आणि मग त्याला आणखी झोपून देते. तर असे होते आयते. करायला कितीही नेट लागला तर त्याचं नाव असते आयते. असे असते आमच्या विदर्भात आयते आणि रस. तुम्हाला आयते कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.